नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीपाडा परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी भविष्यात पाण्याचे महत्त्व अधिक वाढणार असून पाण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यामुळे देशातील वरिष्ठ नेत्यांनी विद्यमान धरणाची उंची वाढवणे तसेच नवीन धरणे उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी आपण पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यामध्ये जलवाहिनी तर आणि सगळ्यात महत्त्वाचं आता जलवाहिनी तर आपण भरपूर टाकू, पण डॅम मला वाटतं गव्हर्नमेंटनी कुठेतरी आणखीन बनवले पाहिजे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस बघतो का इंग्रजांच्या वेळेस जे डॅम बनले होते तेच आपण डॅम प्रत्येक वेळेस बघत आलेलो आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये मी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्याकडे अपेक्षा करू आणि त्यांना पत्रव्यवहार करणार आहे का या भविष्यामध्ये हे जे डॅम आहेत यांची उंची वाढवावी आणि नवीन डॅम कसे प्रस्तावित होतील त्याच्यावर लक्ष देण्यात यावं. कारण का येणाऱ्या भविष्यामध्ये सगळ्यात मोठं युद्ध होणार आहे ते पाण्यावरून होणार आहे आणि पाणी मला वाटतं कुठं कमी पडू नये त्या दृष्टिकोनातून आम्ही ही जलवाहिनी टाकण्याचा प्रयत्न करतोय. नगरसेविका अल्पना गोरे यांनी या नवीन जलवाहिनीमुळे परिसरातील महिलांचा पाणी टंचाईचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगितले. अनेक वर्षापासून पाण्यासाठी होणारी धावपळ आता कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे यांनी निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन जलवाहिनीचे काम हे त्याच वचनपूर्तीचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रभागामध्ये पाण्याची समस्या जशी निर्माण झाली तसं सगळ्यात जास्त पहिल्यांदा प्रश्न हा गृहिणीलाच पडतो की पाणी असेल तर सगळी घरातली कामं होणार आहेत, पाणी नसेल तर त्या दिवशी कामच होत नाही, सगळी कामं थांबून राहतात. त्यामुळे मी पण एक गृहिणी आहे, त्यामुळं मला त्याची जाणीव आहे. आणि वारंवार महिलांच्याच तक्रारी येत होत्या की पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, पाणी येत नाही आहे, 2 दिवस 3 दिवस पाण्याचे प्रॉब्लेम चालू झाले आहेत. या सगळ्याचा ह्या सगळ्या प्रश्नांना आम्ही घेऊन अण्णांकडे गेलो आणि आमचे मार्गदर्शक माजी शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि कार्यसम्राट राजेंद्र वाळेकर आणि यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याच प्रयत्नातून आम्ही नागरिकांना या प्रभागात जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो तेव्हा आम्ही शब्द दिला की प्रत्येक प्रभागातली समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीने आम्ही ही प्रत्येक समस्या एक समस्या जशी आमच्या निदर्शनास येते लोकांकडून जे आमच्याकडे प्रश्न येतात ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या चांगल्या पद्धतीने आम्ही सोडवतोय आणि त्यासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आहे. आणि असेच प्रश्न आम्ही असतील ते सोडवत जाऊ. आणि आज इथे पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि ही जलवाहिनी नक्कीच गृहिणींचे प्रत्येक प्रश्न सोडवेल आणि असेच सकारात्मक कामं होत राहो अशी मी अपेक्षा करते. प्रभाग क्रमांक 14 अ आणि ब गेल्या खूप महिन्यांपासून येथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू होता आणि सततच्या नागरिकांच्या कंप्लेंट्स असल्या कारणाने आम्ही आमचे आदरणीय शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर यांची भेट घेतली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आमचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय आमचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक राजेंद्रजी वाळेकर यांच्या माध्यमातून आम्ही MGPला जे पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराचं फलित असं झालं का आज तुम्ही हे बघत आहात का इथे आपल्याला पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू झालेलं दिसत आहे. ज्या पद्धतीने मी इकडचे कॉन्ट्रॅक्टर जे काम करतात त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांच्या अंदाजे कमीत कमी 15-20 दिवसात येथे जे पाण्याची जी नवीन पाईपलाईन आहे ती टाकण्यात येईल आणि त्याच्या अनुषंगानेच येथे जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. सध्या तर आपण बघतच आहात पाऊस लांबलेला आहे, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, पण तरी देखील जास्तीत जास्त पाणी लोकांपर्यंत कसं पोहोचेल किंवा कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन करता येईल त्या माध्यमातूनच आपण हा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही MGPचे त्याचप्रमाणे आमचे आदरणीय शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर असतील, आमचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक राजेंद्रजी वाळेकर असतील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्या प्रयत्नाशिवाय आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे काम अशक्य होतं आणि इतक्या लवकर काम करण्याचं जे धाडस आहे ते फक्त आमच्या आदरणीय शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर यांच्यातच आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच हे काम येथे होत आहे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.